बघा मित्रांनो, हा आहे फांगोळाचा पाला म्हणता याला. ह्याच्या आहे ना भज्या बनवतात. जसं आपण पालकची भजी बनवतो ना, त्या प्रकारे याची भज्या बनवतात. तर आज माझ्या आईने सांगितलं, भाऊ येताना पाला घेऊन ये. तर मी आता हा पाला घेऊन जातो आहे आणि आज संध्याकाळी आपण या भज्या बनवणार आहे त्याच्या. तर आपण हा तोडतो आहे. एकदम मस्त भाज्या लागतात याच्या. ठीक आहे, आपण आता हा तोडून घेतो आहे सर्व पाहिजे तेवढा. मित्रांनो, ही माझी आई आहे आणि आज आहे ना आमची गावची एक रेसिपी आहे. फांगोळा म्हणून एक पाला असतो, हा बघा या टाईपचा पाला आहे हा. आणि हा या वेलावरती हा पाला असा लागलेला राहतो. तर या पाल्याचा गावी भज्या बनवतात. तर हे बघा, आता पाला तोडून ठेवला आहे याच्यावरनं. हा पाला तोडून ठेवला. अक्का, या भज्या कशा बनवतास? ते हा फांगोडाना पालाय. हां याला बारीक कापी टाकाना. हां याला हळद, धना पावडर, जिरं, लसूण, हां कोथिंबीर, ओवा, मीठ बस एवढ्याच टाकाना. आणि बेसन पीठ कालीशी मग तेल माताई लेवाना. बरं बरं. ऐशी मग आता काय करणार आहे यानं तू? याला ते कापचू. ओके ओके, हां, बारीक कापीशी मग बेसन पीठ मग काढतो चालेल आणि चालेल. कालीशी मग तयार ना. ठीक आहे. असं हे काढाय घ्या. ते थोडा टाईम राहू द्या ना, नंतर बनवा ना. टाकताना बघा मित्रांनो, किती कुरकुरीत, जसं आपण पालकच्या भज्या बनवतो ना त्या टाईपच्या भज्या बनवल्या. पांगोडाना पालाने भज्या बनायात. बघा मित्रांनो, हे आपण आतापर्यंत पालकच्या भज्या खातो ना, तशा ज्या गावी या फांगोळ्याचा पाला असतो त्याच्या या भज्या. आणि हा पाला फक्त पावसाळ्यातच येतो. आणि आईने आज या भज्या आणि आमची जुनी आठवण त्यांनी उजाड करून दाखवला. अक्का, अजून दुसरं कसं बनवता या ना? दुसरा बी असंच बनावा ना, पोचीना पाण्या बी. नाही नाही, हां, फुनका बनवतच नाही ना? फुनका बी बनवू शकतात. कसा बनवतं? फुनका बी बटा असंच म्हटलं काला ना. आणि असं बघ, ओढलं पीठनं माझ्याकडे मुठ्या बांधीशी बापी लेवानं. हा, असं. आणि तुमले कधी तेल माताही नव्हतं, तेल माताही खावा ना. अच्छा, असं आहे ती. त्या बी भारी लागते ना. हां, आणि हे बघा, हे मी आता खातोय. वा अक्का, मस्त बनव. असं बनण्यात का हा, एकदम भारी. बापूंना बी द्यायचं.
ए बापू खायचा की एकदम